महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊस शेतीमध्ये आहोत। तर ऊसामध्ये कोणत्या पद्धतीने आंतरपीक केल्याने आम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर आंतरपीकावरती जो खर्च येतो तो खर्च देखील कमी असावा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ऊसामध्ये वरणा आणि साईडला ह्या पद्धतीने कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे आंतरपीक कोणत्या पद्धतीने करावं ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर आपण पहिला 4 फुटी सरी सोडाव्यात, त्याच्यामध्ये ऊसाची लागण करावी। ह्या पद्धतीने ऊसाची रोपे आपण सरीमध्ये लावावेत। त्यानंतर ज्या दिवशी आपण रोपे लावता त्या दिवशी बोधाच्या साईडला ह्या पद्धतीने आपण कोथिंबीर घेऊ शकता। त्यानंतर दुसरं पाणी जेव्हा देतो त्यावेळी आपण बोधावरती सेंटरला आपण ह्या पद्धतीने वरणा घ्यावा। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर 15 दिवसाचा गॅप देऊन आपण ह्या पद्धतीने वरणा घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण ऊस, त्यानंतर बोधाच्या साईडला कोथिंबीर, त्यानंतर मधी ह्या पद्धतीने सेंटरला आपण वरणा, ह्या पद्धतीने आपण आंतरपीक घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण बघू शकता पालेभाजी आम्ही साईडला घेतलेली आहे आणि सेंटरला ह्या पद्धतीने वरणा घेतलेला आहे। तर वरण्यातून आपल्याला 60 ते 70 हजार रुपये इन्कम आपल्याला 1 एकरामधून अवश्य येते। त्यानंतर कोथिंबीर आपण 2 वेळा घेणार आहोत। तर एक वेळेला आपल्याला 40 हजार पर्यंत इन्कम कोथिंबीर मधून येते 1 एकरामध्ये। त्यानंतर आम्ही 2 वेळा घेणार आहोत तर 70 हजार पर्यंत आपण कोथिंबीर मधून इन्कम घेऊ शकतो। मार्केटचा रेट कोणत्या पद्धतीने आहे त्याच्या आधारे आम्ही कोथिंबीर मधून आम्ही उत्पादन घेऊ शकतो। तर दोन्ही वरणा आणि आपल्याला कोथिंबीर ह्या आंतरपिकाने आपल्याला जवळपास 1,40,000 रुपये इन्कम ही आपल्याला ह्या 2 आंतरपिकातून भेटते। ह्या वर्षीचं जे उत्पादन आहे ते आम्ही ह्या कोथिंबीर आणि वरणा ह्या 2 लागवडीमध्ये आपण घेऊ शकतो। त्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही ऊसामधून इन्कम घेऊ शकतो। तर वेगवेगळ्या पद्धतीचे आंतरपीक करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ऊसावरचा खर्च जो आहे तो कमी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच एक्स्ट्रा इन्कम जी म्हणतो आपण ती एक्स्ट्रा इन्कम येण्यासाठी आंतरपीक करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या सर्व व्हिडिओमध्ये कोणत्या पद्धतीने आंतरपीक करावं ही संपूर्ण माहिती ह्या सर्व व्हिडिओमध्ये आहेत। तर आपण ती एकदा बघू शकता आणि त्या पद्धतीने आपल्या एरियामध्ये कोणतं आंतरपीक घेतल्याने आपल्याला जास्त फायदा होतो ते आंतरपीक आपण ऊसामध्ये करू शकता। तर आंतरपीक घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। तर कोणतं आंतरपीक घ्यावं हे पण खूप महत्त्वाचं आहे। तर त्या आंतरपिकाने जास्त ऊसाला नुकसान होऊ नये ह्या पद्धतीने आपण ही काळजी पण घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच्यासाठी आम्ही हे सर्व व्हिडिओमध्ये कोणतं आंतरपीक घेतल्याने जास्त आपल्याला फायदा होतो त्याच्यासोबतच कमी खर्चात ते आंतरपीक येतं, ऊसाला कोणतेही नुकसान होऊ नये ही गोष्ट पण त्याच्यामध्ये महत्त्वाची असते। तर आपण ह्या पद्धतीने आंतरपीक करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपली इन्कम वाढवण्यासाठी हे आंतरपीक घेणं खूप महत्त्वाचं असतं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।